खरं तर गाण्याच्या मध्ये मला फार डिस्टर्ब करायची इच्छा नव्हती, पण आपले चिखले साहेब म्हणते म्हणून एक मिनिट मी बोलणार आहे. मी गाण्याचा तसा श्रोताच आहे, म्हणजे मला गाण्याचं काही भाग कळत नाही आहे, पण श्रोता म्हणून किंवा एक गाणं ऐकायला मात्र मला निश्चितच चांगले आवडतात. आणि आज ही जी मैफल झालेली आहे, साबळे साहेबांनी जी आपल्याला गाणी ऐकवलेली आहे, अतिशय एकदम जुनी गाणी जी आत्तापर्यंत आपण बऱ्याच जणांनी मला वाटतं ऐकली नसतील किंवा जे अगदीच दर्जे त्यांनी निश्चितच ऐकली असतील. पण माझ्या दृष्टीने मात्र काही गाणी ही फार फर्स्ट टाइम मी ऐकलेली आहे, मी आपलं प्रांजळपणे कबूल करतो, पण ऐकायला मात्र इतकं छान वाटलं. आणि खरोखर ही साबळे साहेबांची मधुर वाणीतनं ही जी गाणी ऐकायला मिळाली त्याबद्दल मी खरोखरच मनापासून त्यांचं फार फार आभारी आहे. साबळे साहेबांनी अशीच गाणी सर्वांना ऐकवावीत आणि अशाच मैफली चिखली साहेबांनी वरचेवर सादर कराव्यात. आम्हाला नक्कीच ते अटेंड करण्यात आणि ऐकण्यासाठी येण्यामध्ये फार आनंद होईल, एवढंच मी बोलतो. साबळे साहेबांनी जे काय म्हणजे अगदी वैयक्तिक गोष्ट अशी सांगतो की त्यांनी जे काय बंडनच्या इथं काहीतरी तुमचा स्टुडिओ आहे मला वाटतं, हां, तर माझ्या मिसेसने पण त्यांना नुकतंच जॉईन केलेलं आहे. त्यासुद्धा तिथं आठवड्यात मला वाटतं एकदा त्या जातात. त्यामुळे घरामध्ये मी त्यांचं नाव बराच वेळा ऐकलेलं होतं. त्याच्यामुळे मी या कार्यक्रमासाठी जेव्हा शिरीष चिखले साहेबांनी सांगितलं तेव्हा म्हटलं नक्कीच आपण हा कार्यक्रम अटेंड करायचा आणि इथून पुढं पण मी असेच कार्यक्रम नक्की अटेंड करेन. आणि या साबळे साहेबांच्या इथून पुढच्या वाटचालीत माझ्यातर्फे आणि आमच्या जनहित पतसंस्थेतर्फे फार फार शुभेच्छा. धन्यवाद.